शेतकरी बंधूंनो, पाठीमागच्या सऱ्या बघितल्यानंतर भरपूर शेतकरी बंधू म्हणतात की एवढं बेन दिसतंय तरी पण तुम्ही म्हणता बेन नाही शिल्लक. तर ह्या प्रत्येक बेटाडामध्ये प्रत्येक ताट जे आहे ते बेन योग्य नसतं। त्याच्यामध्ये अशा पद्धतीने निवड करावी लागते। बारीक ताट, पोकळ ताट बाजूला काढावे लागतात आणि त्याच्यामध्ये जे ताट बेन योग्य आहेत, जे असे जड भरीव असतील तेच फक्त बेण्याला काढले जातात। हे पहा, आता मी साईडला निवडून टाकते जे बेन योग्य आहे ते, आणि जे बेन योग्य नाहीये ते आम्ही गायांना चारा म्हणून या बाजूला निवड केलेली आहे। भरपूर शेतकरी बंधू म्हणतात एवढं साईडला दिसतंय पाठीमागं सऱ्या आहेत एवढ्या, तरी पण मॅडम म्हणतात फोन केल्यावर की बेन शिल्लक नाहीये, बेन अवेलेबल नाहीये। तर त्याचं कारणच असं आहे की प्रत्येक बेटड जे आहे त्या प्रत्येक बेटाडामधील प्रत्येक ताट हे बेन योग्य नसतं। त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने निवड करावी लागते, जेणेकरून शेतकरी बंधूंनी आपल्यावरती विश्वास ठेवून जे बेन आपल्याकडून घेतलेलं आहे ते त्यांचा व्यवस्थित उतार झाला पाहिजे, त्याचा त्यांची मेहनत जी आहे ती वाया नाही गेली पाहिजे। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती फार्मर या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर भरपूर शेतकरी बंधू कॉल करून विचारत असतात की ताई रेड नेपियरचं बेन आलेलं आहे का? तुम्ही म्हटल्या होत्या 1.5-2 महिन्यामध्ये येईल, तर ते आता सध्या आलंय का? केवढं झालंय? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की रेड नेपियर आला आहे की नाही, त्याचबरोबर आपल्याकडे कुठली व्हरायटी सध्या आलेली आहे, मका क्रॉसचं जे बेन होतं ते तयार झालंय की नाही, त्याचबरोबर हाफ रेड नेपियर जे आहे ते कसं आहे, तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि अजून जर तुम्ही आपला तृप्ती फार्मर हा युट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की भरपूर शेतकरी बंधू फोन करून सारखं विचारत होते हे नेपियर आहे का, ते नेपियर आहे का, मका क्रॉसचं नेपियर आलंय का, हाफ रेड नेपियर आहे का। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवला आहे। पण शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर बागायती एरियामध्ये राहत असाल, म्हणजे तुमच्या आजूबाजूला भरपूर पाणी असेल आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही नेपियरला चांगल्या प्रकारे पाणी देऊ शकत असाल तरच तुम्ही नेपियरची लागवड ही आता जूनच्या आधी करू शकता। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हा आपला रेड नेपियरचा प्लॉट आहे, ऑस्ट्रेलियन रेड नेपियर। तर थंडीमुळे रेड नेपियरची वाढ जी आहे ती एवढी झालेली नाहीये, थंडीचं प्रमाण वाढलेलं होतं, त्यामुळे रेड नेपियरची वाढ तुम्ही या ठिकाणी बघू शकता झालेली नाहीये। आणि रेड नेपियरच्या ज्या कांड्या आहेत त्या अजून एवढ्या खास तयार नाही झाल्या, त्या अजून बेण्यायोग्य झालेलं नाहीये। मी शेतकरी बंधूंना सांगितलं होतं पाठीमागे की 1.5 ते 2 महिन्यामध्ये नेपियर रेड नेपियर जे आहे ते बेण्यायोग्य होईल, पण या ठिकाणी तुम्ही पहा त्याला 1-2, 3 कांड्या आहेत, काही ठिकाणी 4 कांड्या आहेत, तर ते पण अजून खाली कवळच आहे, त्यामुळे ते अजून बेण्यायोग्य नाहीये। आणि वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे सांगता येत नाही की अजून किती दिवसामध्ये ते येईल। माझ्या अंदाजे 1-1.5 महिन्यामध्ये यायला पाहिजे, पण 1-1.5 महिन्यानंतर जर रेड नेपियरचं बेन अवेलेबल झालं तर काही शेतकरी बंधूंकडे पाणी जे आहे ते कमी पडेल, कारण उन्हाळा चालू होणार आहे। तर ज्या शेतकरी बंधूंचं जमीन जी आहे ती बागायती एरियामध्ये आहे त्यांनीच शक्यतो इथून पुढे उन्हाळ्यामध्ये लागण करावी नेपियरची, कारण पाणी जर कमी पडलं तर शक्यतो नेपियरची लागवड जी आहे ती सक्सेस होण्याची शक्यता कमी प्रमाणामध्ये आहे। आपण या ठिकाणी बघूया बांगलादेश हाफ रेड नेपियर, ज्याची की कांडी जी आहे ती लाल रंगाची आहे आणि पानं हिरव्या रंगाचे आहेत। तर याचं बेन जे आहे ते सध्या आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे। याची आता आपल्याकडे दुसरी कटिंग आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता। आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे त्याचा फुटवा जो आहे तो चांगला झालेला आहे, परंतु असा तो जागीच फनगडला गेलेला आहे। सुरुवातीची जी बेटड होती ती पूर्ण अशी पडल्यासारखी झाली होती, तर ती आम्ही कापून घेतली आहेत, त्याचं पण बेन आमचं आज कटिंग चालू आहे। तर या ठिकाणी ह्या 4 सऱ्या आहेत, जवळजवळ 100 फुटाच्या आहेत त्या, परंतु त्याच्यामध्ये पण पूर्ण सगळ्या ताट जे आहेत ती बेण्यायोग्य नाहीयेत। नाहीतर काही शेतकरी बंधू म्हणतील की आता एवढं बेन आहे तर भरपूर प्रमाणात बेन आहे, आली वेळ तर हे बेन जे आहे ते 8 दिवसात पण संपू शकतं। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक बेटाडातील प्रत्येक ताट जे आहे
ते बेण्यायोग्य नाही, आपल्याला त्याची निवड करावी लागते। या ठिकाणी तुम्ही पहा, जी ताटं बेण्यायोग्य नव्हती ती आम्ही इथं गंज घातलेला आहे आणि जी बेण्यायोग्य होती ती त्या बाजूला आम्ही टाकली आहेत आणि आम्ही त्याचंच बेणे फक्त काढतोय, जेणेकरून व्यवस्थित बेणं निघालं पाहिजे आणि शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये जाऊन ते व्यवस्थित उतरलं पाहिजे। तर त्यामुळे बेणं जे आहे ते थोड्याच प्रमाणामध्ये अवेलेबल आहे बांगलादेश हाफ रेड नेपियरचं। हे आहे पंजाबचं मका क्रॉस। मका क्रॉस म्हणजे ह्या मका क्रॉस मध्ये 75% मका आणि 25% ऊस आहे। हे मका क्रॉस आहे आणि हे इतकं मऊ आहे की याला पाणी भरल्यानंतर वारं सुटलं होतं आणि त्यामुळे हे पहा तुम्ही, ते जागीच पूर्णपणे वाकले, असं पूर्ण झोपल्यासारखं झालंय। इतकं लवचिक गवत आपण याला म्हणू शकतो। हे पहा पूर्णपणे वाकतंय, हे पहा अशा पद्धतीने, पहा इतकं लवचिक गवत आहे, हे पहा अशा पद्धतीने। आणि वारं सुटलं की ते पूर्ण उंच वाढल्यामुळं पडलं आहे, त्याला पाला भरपूर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम। आणि वाढ पण त्याची चांगली होते। थंडीच्या दिवसामध्ये थोडंसं ते स्लोली वाढतं। याची पण आपली आता थंडीतील आता ही लावल्यापासूनची दुसरीच कापणी आहे, तर त्याला फुटवा पण खूप छान झालेला आहे। मका क्रॉस 75% मका आणि 25% ऊस क्रॉस असलेलं मका क्रॉस पण सध्या आपल्याकडे बेण्यासाठी या ठिकाणी अवेलेबल आहे। हे पहा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, याची वाढ जी आहे ती एकदम सुपर नेपियर सारखी उंच झालेली आहे। हे पहा याचं ताट जर सरळ केलं तर जवळजवळ 10 फुटाच्या आसपास, 10 ते 12 फुटाच्या आसपास याची हाईट गेलेली आहे आणि हे 12 फुटाचं 10 ते 12 फुटाचं झालेलं असून पण एकदम लवचिक आहे, पहा पूर्ण। त्याचबरोबर आपल्याकडं 4G बुलेट सुपर नेपियर हे गवत पण आपल्याकडे सध्या नेपियरचं अवेलेबल आहे बेण्यासाठी। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, याची पण वाढ चांगली झालेली आहे आणि नेपियर जे आहे ते एकदम बेण्यायोग्य झालेलं आहे। या ठिकाणी तुम्ही ताट पण बघू शकता, एकदम मस्त आहे। तर अशा प्रकारे आपल्याकडे 4G बुलेट सुपर नेपियर, बांगलादेशचं हाफ रेड नेपियर आणि पंजाबचं जे मका क्रॉस आहे ते पण सध्या बेण्यासाठी अवेलेबल आहे। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच होतं की भरपूर शेतकरी बंधू फोन करून सारखं विचारत होते, हे नेपियर आहे का, ते नेपियर आहे का, मका क्रॉसचं नेपियर आलंय का, हाफ रेड नेपियर आहे का। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवला आहे। पण शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर बागायती एरियामध्ये राहत असाल, म्हणजे तुमच्या आजूबाजूला भरपूर पाणी असेल आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही नेपियरला चांगल्या प्रकारे पाणी देऊ शकत असाल तरच तुम्ही नेपियरची लागवड ही आता जूनच्या आधी करू शकता। नाहीतर तुम्ही तुमच्याकडे जोपर्यंत पाणी अवेलेबल होत नाही तोपर्यंत थांबून घ्या। कारण काही शेतकरी बंधू म्हणतील की नाही मॅडम कडे आता बेन अवेलेबल आहे आणि आपण आता नेपियरची लागवड करून देऊ, तर असं करू नका। जर तुमच्याकडे पाणी मुबलक प्रमाणामध्ये असेल की नेपियर आपलं जगू शकतं, चांगल्या प्रकारे ते येऊ शकतं, तरच तुम्ही नेपियरची लागवड जी आहे ती आता करू शकता। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला कळालेच असेल की आपल्याकडे कुठली कुठली व्हरायटी शिल्लक आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।